हाय, आज मी बनवणार आहे ना अंड्याचा रसा, तो पण बिना फोडता. जसे आपण कच्चे अंड्यांचा रसा बनवतो तसंच मी बनवणार आहे. म्हणजे डायरेक्ट अंड फोडून रस्यामध्ये टाकायचं, उकडून वगैरे घ्यायचंच नाही. सो चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी ना मी इथे कांदा एकदम बारीक चिरून घेतला आहे, तो तेलावरती परतून घेतला आहे. त्याच्यामध्येच लसूण, नंतर आलं, कच्चं खोबरं म्हणजे ओलं खोबरं और सुकं खोबरं ते तुम्ही वापरू शकता. ते मस्तने एकदम क्रिस्पी होऊन द्या, म्हणजे कुरकुरीत बोलला तरी चालेल. एकदम काळी त्याच्यावरती ब्राउनिश अशी लेअर येते ना, तशी होऊन द्या. त्यानंतर मग त्याच्यावर कोथिंबीरच्या काड्या टाका. म्हणजे माझ्याकडे काड्या नव्हत्या, त्याच्यामुळे अख्खी कोथिंबीर टाकून दिली त्याच्यामध्ये. मस्त ना एकदम तेलावरती काळी होईपर्यंत परतून घ्या. आणि ते परतून झाले ना, तुमच्याकडे गरम मसाला असेल ना तो टाका. जर नसेल तर धने पावडर होती माझ्याकडे, ते मी टाकले. आणि धने पावडर एकदम टेस्टी लागते. आणि माझ्याकडे धने पावडर मी कशी बनवली त्याची पण रेसिपी मी लॉंग व्हिडिओमध्ये अपलोड केली आहे, ती नक्की जाऊन बघा. ते सर्व मिक्सरला ग्राइंड करून घ्या. आणि त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलं, त्याच्यामध्ये जिरं टाकले, लसूण टाकले. लसूण तुम्ही कट करून पण टाकू शकता आणि मी ठेचून टाकले. नंतर कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, हे सर्व तेलावरती परतून घ्या. हे सर्व परतून झाले की आपण जो ग्राइंड करून घेतलेला मसाला होता ग्रेव्हीसाठी, तो त्याच्यामध्ये टाका आणि मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्या. नंतर त्याच्यामध्ये आपले सर्व खडे मसाले टाका. लाल मसाला, हळद, गरम मसाला, किचन किंग मसाला, आणि त्याच्यामध्ये एक ट्विस्ट म्हणून ना अजून एक मसाला टाकला. कांदा लसूण मसाला पण टाका. आणि ट्विस्ट म्हणून ना चिकन मसाला टाकला. तो मी नेहमी अंडी, फिश और चिकन मसाला, चिकन बनवत असेल, मटन बनवत असेल, तो त्याच्यामध्ये मी चिकन फ्राय मसाला टाकते. नंतर चवीप्रमाणे मीठ टाका. आणि जसं तुम्हाला क्वांटिटी, म्हणजे रशासाठी, करीसाठी जी क्वांटिटी पाहिजे असेल ना, त्याच्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाका. आणि सर्व ना मिक्स करून घ्या. थोडीशी एक उकळी आली की आपण त्याच्यामध्ये अंडी फोडून टाकूया. आणि मला अंडी फोडता येत नाही, त्याच्यामध्ये वरून मी ठोकते आणि अशा प्रकारे अंडी मी टाकते. चवीप्रमाणे मीठ टाका. बघा, अशा प्रकारे अंडी मी टाकते आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते. आणि ते पण हलवून ना ते कवचामध्ये ना ते पण त्याच्यामध्ये टाकून देते. तुम्ही पण नक्की ट्राय करा अशा प्रकारे अंडे. आणि अशा प्रकारे माझा ना असा अंड्याचा रस्सा तयार आहे. वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाका. हे तुम्ही भात, चपाती और भाकरीसोबत खाऊ शकता. एक नंबर लागतं. त्यासाठी वेगळी डाळ वगैरे करायची गरज लागत नाही. थँक्स फॉर वॉचिंग. कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये